सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय आयोजित मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन 15 व 16 फेब्रुवारी रोजी शनिवार आणि रविवार असे 2 दिवस वाळूज बजाजनगर येथे संपन्न झाले। समारोपीय सत्रामध्ये स्वागताध्यक्ष विजय राऊत, संमेलनाध्यक्ष डॉक्टर भीमराव वाघचौरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे हे मंचावर उपस्थित होते। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे यांनी प्रास्ताविक केले। 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादास दादा दानवेजी, या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी वाघचौरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरावजी ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे सर, गणेश मोहितेजी, व्यासपीठावर उपस्थित या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आणि आमच्या विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आदरणीय विजयजी राऊत, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विवेकजी जयस्वाल, संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य विलासजी राऊत, शिवानी राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या समारोप प्रसंगी गोरे सरांनी जी भावना व्यक्त केली की आम्ही या महाविद्यालयावर विश्वास दाखवला आणि या महाविद्यालयाने या संमेलनाचं यशस्वी आयोजन करून दाखवलं। खरं म्हणजे ज्या वेळेला या चर्चा होत होत्या की संमेलनाचं आयोजन करायचं, ज्यामध्ये संस्थेचे संस्थापक सचिव यांच्याशी चर्चा करत असताना काही गोष्टींची चर्चा होत होती की अशा अशा प्रकारचं लागणार आहे। राऊत सर म्हणायचे पाहून घेऊ, परत मी गेलो असं असं लागणार आहे पाहून घेऊ, नंतर मी बोलायच्या आधीच ते म्हणायचे पाहून घेऊ, मग मी सोडून दिलं आणि या तयारीला लागलो आणि मराठवाडा साहित्य परिषदेचं आयोजन करायचं या भूमिकेने माझ्या महाविद्यालयातील सगळा स्टाफ या ठिकाणी कार्यरत होता आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या महाविद्यालयाच्या सर्व समित्या, ज्याच्यामध्ये भोजन असेल, निवास असेल, स्वयंसेवक असेल, पाहुण्यांना आणण्याची कामं असतील, अगदी स्वागताची तयारी असेल, निवासाची व्यवस्था असेल, होर्डिंग असेल, पार्किंग असेल, पिण्याचे पाणी असेल किंवा स्वच्छता असेल, अशा अनेक समित्या आम्ही केल्या आणि त्या समित्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी अतिशय जीवाभावाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे संमेलन या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेलं आहे, हे मला सुरुवातीलाच सांगायचं आहे। या संमेलनामध्ये जे लोक सहभागी झाले, दादांना मी सांगू इच्छितो की जवळपास 800 विद्यार्थी या बजाजनगर वाळूज परिसरातील 800 विद्यार्थी या ग्रंथदिंडीमध्ये सामील झाले होते आणि ही ग्रंथदिंडी हे जे साहित्य संमेलन आहे हे एक लोकसंमेलन वाटावं अशा पद्धतीचं वातावरण त्या दिवशी होतं। औद्योगिक नगरी असूनही साहित्याच्या क्षेत्रामध्ये रुची असणारे अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षक, अनेक पत्रकार
या माध्यमातून या ग्रंथदिंडीला जोडले गेले आणि ही ग्रंथदिंडी अतिशय यशस्वी झाली आणि वातावरणाची निर्मिती झाली. उद्घाटन सोहळा सगळ्यांनी वर्तमानपत्रामध्ये वाचल्याप्रमाणे तुतारी तर गाजलीच, ठाले पाटलांचं भाषणही गाजलं, आदरणीय संजय क्षीरसागरांचं उत्तरही गाजलं आणि त्यानंतर जी संमेलनामध्ये रंगत आली, सुषमा अंधारेची फ्री स्टाईल जी बॅटिंग झाली ती या संमेलनाची उंची ठरावी. आणि त्यानंतर आज झालेले जे 2 परिसंवाद आहेत, आदरणीय शाहू पाटोळे यांची मुलाखत, गीतांजली कुलकर्णी यांचा संवाद आणि एक विशेष परिसंवाद आम्ही जो ठेवला होता, जो चित्रपटाशी संबंधित होता. या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत, महेश साळुंके. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, समाज, साहित्य आणि चित्रपट अशा पद्धतीनं काही होऊ शकतं का. मी सचिवांकडे गेलो, ते म्हणले पाहून घेऊ. आणि तो परिसंवाद जन्माला आला आणि आज गणेश चंदन शिवे, गीतांजली कुलकर्णी, अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि प्रेषित रुद्रवार यांनी हा जो परिसंवाद आहे हा अतिशय यशस्वीपणे आणि अतिशय चिंतन व्यक्त करून त्यांनी समाज आणि चित्रपट यांचा संबंध या ठिकाणी करून दाखवला. या निमित्ताने मला दानवे साहेबांना हेही लक्षात आणून द्यायचं आहे की या औद्योगिक नगरीमध्ये अत्यंत प्रतिभावान कवी आहेत, आमची मुलं आहेत, काही शिक्षक मंडळी आहेत, काही व्यावसायिक आहेत आणि काल रात्री जे संमेलन चाललं रात्री 11 वाजेपर्यंत, या संमेलनामध्ये अनेक कवींनी आपल्या कविता, अतिशय प्रतिभावान कवी, त्यांनी सुंदर अशा कविता सादर केल्या. आणि आत्ताच ज्या विद्यार्थिनीने माझ्या ऑफिसमध्ये ठाले सरांसमोर जी कविता सादर केली ती कविता सुद्धा उद्या वर्तमानपत्रात येईल अशी अपेक्षा आहे. अंगावर शहारे आणणारे विचार त्या मुलींनी मांडले आणि म्हणून साहित्याची ताकद काय आहे ही 2 दिवस आम्ही अनुभवली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला एकदा एक वाद झाला होता. बाळासाहेब ठाकरे आणि वसंत बापटांच्या मधला तो वाद वर्तमानपत्रांनी खूप दिवस लिहिला, ज्याच्यामध्ये साहित्य संमेलनाला शासनाने अनुदान द्यावं की नाही याविषयीची चर्चा होती. आणि वसंत बापटांनी त्याविषयीचं जे लिखाण त्यावेळेस केलं होतं की कविता काय करू शकते, काव्य काय करू शकते, गीत काय करू शकते. आणि तो जो वाद हा आमच्यासारख्या, माझ्यासारख्या एका सामान्य वाचकाला साहित्याची ताकद काय असते हे त्यावेळेस दाखवून दिलं. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा त्यावेळेस अतिशय मोठ्या मनाने हा वाद मान्य करून ते संमेलन पुढे गेलं होतं. म्हणून साहित्य, समाज, संस्कृती या सगळ्यांचं एकत्रीकरण करूनच एक भावविश्व तयार होतं, जे भावविश्व आपण अनुभवलं. मी मराठवाडा साहित्य परिषदेचा खूप आभारी आहे. आमच्या संस्थेच्या वतीनं आणि या महाविद्यालयाच्या वतीनं या संमेलनाला ज्यांनी अतिशय चांगली प्रसिद्धी दिली ते सर्व पत्रकार मित्र, अतिशय सिनियर जर्नलिस्ट काही या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या साहित्य संमेलनातून प्रस्तुत झालेले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. या संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी आणि प्रमुख पाहुणे यांचं मी आभार मानतो. आज आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय अंबादास दादा दानवे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं, जे दालनामध्ये बसलेले आहेत त्या सर्व प्रकाशकांचं तसेच साहित्य रसिकांचं पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि हे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. काही मांडली गेली नाही बहुमताकडे सत्ता असते, परंतु आपल्याकडे सत्य आहे आणि आपण सत्यासाठी लढत आहात. आणि सत्यासाठी लढताना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ही एक जाणीव या साहित्यिकांच्या वतीनं या ठिकाणी देतो. खरं म्हणजे काल आपण अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भिमराव वागचौरे सरांचं प्रदीर्घ भाषण ऐकलं. त्यांचं अभ्यासपूर्ण आणि विस्तृत भाषण आपण सर्वांनी स्मरणिकेतून वाचलं देखील आहे. परंतु या समारोपाच्या सत्रामध्ये जो प्रोटोकॉल आहे त्यानुसार या 2 दिवसाच्या साहित्याच्या संमेलनाच्या संदर्भातलं जे
नियोजन आहे त्या संदर्भात एक थोडक्यात त्यांनी अध्यक्ष समारोप करावा अशी विनंती आहे. डॉक्टर भीमराव वागचौरे सर. 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय नामदार दानवे दादा, या संस्थेचे सर्वेसर्वा विजू भाऊ राऊत, विलासरावजी राऊत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय कौतिकराव ठाले पाटील सर, आमचे गुरुवर्य दादा गोरे सर, मित्रवर्य गणेशजी, प्राचार्य हजारे सर, यानंतर शिवानीताई आणि व्यासपीठावरील आमचे संभाळकर सर वगैरे सर्वच मंडळी आणि आपण उपस्थित साहित्यिक रसिक जन हो. मुळात हे जे साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे, ते साहित्य संमेलन अनेक साहित्य संमेलनामध्ये आपण वाद होत असतानाच वेगळेपण ऐकलेलं आहे. पण या संमेलनाचं वेगळेपण हे की इथे कुठलीही साधी कुरबुर देखील कानापर्यंत आलेली नाही आहे. म्हणजेच या आणि अशा अनेक बाबींच्या मध्ये या संमेलनाचं आगळे वेगळेपण आहे हे निश्चित खरं. आता मराठवाडा साहित्य परिषदेनं या विजय शिक्षण संस्थेला या साहित्य संमेलनासाठी परवानगी दिली. त्यांचं काम त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे संमेलनामध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाहीये. मग इथल्या विषयाची निवड घ्या किंवा कुठलीही गोष्ट सामान्यातली सामान्य गोष्ट घ्या, यामध्ये कुठलीही उणीव मला तरी भासली नाही. आता हा झाला त्यांचा कर्तव्याचा भाग, परंतु कर्तव्यात जर माणुसकी ओतली तर आणखी काय घडू शकतं याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. अगदी प्रारंभीच्याच काळामध्ये साहित्य संमेलनाच्या पद्धतीप्रमाणे सन्माननीय प्राचार्यांचा मला फोन आला की आपल्याला निमंत्रित करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी पत्र घेऊन येतो आहे उद्या इतक्या वाजता. आमचा नातू म्हणाला, अण्णा गडबड कसली आहे, कोण येतोय? मी म्हटलं ते साहित्य संमेलनाचे जे प्रमुख आहेत ते येत आहेत. आणि जेव्हा ते येत आहेत असं मला माझ्या तिथल्या एका मित्राकडून, म्हणजेच आमच्या सोनवणे साहेबांच्याकडून कळल्यावर मला आश्चर्य वाटलं. मी आणखी अवाक झालो की फक्त अभिनंदनाचं पत्र देण्यासाठी संस्थेचे सर्व असलेले अध्यक्ष, संस्था चालक, त्यांचे प्राचार्य, उपप्राचार्य, ही सगळी मंडळी केवळ अध्यक्षाला पत्र देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी येतात. या पलीकडे काय पाहिजे आणखी? आणि म्हणून कर्तव्यात माणुसकी ओतल्यावर मानवता तयार होते याची जाणीव मला याच वेळी आणि आणखी एका निमित्ताने झाली. परवा मी येतो आहे असं मी प्राचार्य सरांशी, आचार्य सरांशी बोललो की मी येतो आहे आणि साधारणपणे 5च्या आसपास मी येईल. आता नेहमीसारखी मी गाडी दारापर्यंत आणली, गेटपर्यंत आणली आणि मला वाटलं एखादा शिपाई वगैरे येईल आणि तो मला घेऊन जाईल प्राचार्यांकडे किंवा आणखी संस्था चालकांच्याकडे. मी अवाक झालो की त्या ठिकाणी स्वतः विजू भाऊ त्या ठिकाणी उभे होते. सर नमस्कार वगैरे, प्राचार्य सर होते, उपप्राचार्य सर होते. आणखी याही पलीकडे आम्ही विजू भाऊंच्या केबिनमध्ये चहा पाणी, स्वागत वगैरे. स्वागताबाबत तर विचारूच नका, तिथेच अगदी बुके, शाल, श्रीफळ काय असेल नसेल ते सगळं. म्हणजे हा कर्तव्यातल्या माणुसकीचा भाग आहे. एवढंच नाही मित्र हो, तर मला त्यावर आणखी एक वेगळा अनुभव असा आला की मला बुक केलेल्या एका लॉजवर त्या ठिकाणी
घेऊन गेले संबंधित सर. आणि मग तिथे मी पाहिलं की एक सुंदर अतिशय अद्ययावत अशी माझी खोली आहे. आणि मी हातपाय वगैरे धुवून बसलो आपला थोडासा. आणि मला असं गरगरल्यासारखंच वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या हॉटेलच्या एका रूममध्ये, प्रशस्त रूम होती, इथे मी रात्र कशी काढायची. या ठिकाणी मला एकट्याला झोपायची सवय नाही आणि वय 77 आहे. कोणीतरी असावं लागतं, कारण रात्री पडण्याची पलंगावरून किंवा आणखी काही घटनांची भीती वाटते. आणि मग अशा वेळी काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. आणि आज रात्री जर आपण झोपलो नाही तर उद्या आपण अध्यक्षीय भाषणच करू शकत नाही, हे मी ठरवून टाकलं. आणखी अशा वेळी मी अगदी आमचे मराठी विभागाचे प्रमुख सन्माननीय दभाडगे सर यांना मी लगेच फोन केला. म्हटलं सर कुठे आहात. म्हणे सर आम्ही अजून कॉलेजला आहोत. म्हटलं रात्री 10:30 वाजू लागले कॉलेजला. आणि मग विजू भाऊंशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले की सर 10 म्हणजे काहीच नाही, आम्हाला 2-2 वाजतात. मला इथं दररोज 2 वाजतात आणि सकाळी पुन्हा हजर असतो. आणि मग अशा वेळीची जाणवलेली बाब अशी मला की तेवढ्या रात्री दभाडगे सर माझ्याकडे आले. सर तुम्हाला मुलीच्या घरी सोडतो म्हणे. आणि मी जेव्हा जाऊन निवांत पडलो तेव्हा मला दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला येतात. तर मुद्दा हा आहे मित्र हो की कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतात, ठरलेले कार्यक्रम असतात, परंतु अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा कुठंतरी मायेचा, नातेचा संदर्भ, आपुलकीचा संदर्भ यावा लागत असतो. तर ते कार्य यथासांग पूर्णपणे पार पडलेलं आहे अशा मताचा मी आहे. आणखी या संमेलनाच्या विषयाच्या निवडीबद्दल जर बोलायचं ठरलं तर एखाद्या दाम्पत्याला विचारावं की बाबा रे, तुमच्या या 3-4 मुलांच्या पैकी, 4-5 मुलांच्या पैकी तुमचा आवडता मुलगा कोणता किंवा तुमची आवडती मुलगी कोणती. तर त्याला जसं काही सांगताच येणार नाही तशी परिस्थिती या क्षणी माझी झालेली आहे की साहित्य संमेलनातल्या विषयाच्या निवडीबाबत कोणता कार्यक्रम आणि कोणता विषय खूप चांगला झाला, टॉपचा झाला आणि अमुक एक कार्यक्रम थोडासा पडल्यासारखा वाटला असं मला तरी जाणवलं. फक्त एकच गोष्ट आणि तीही अपरिहार्य होती. कोणती की जागे अभावी दुसरं व्यासपीठ थोड्याशा अंतरावर, किंचितच्या अंतरावर, फार नाही. मग आता मला अध्यक्ष या नात्याने दोन्हीही कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणं मी माझी जबाबदारी समजत होतो. आणि मग मी अशी योजना केली होती की तो कार्यक्रम संपत आला की इकडे हा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे. योगायोगाने ते जमत गेलं आणि मी सगळ्या दोन्ही बाजूच्या कार्यक्रमांना हजर राहत गेलो. अगदी आमच्या तिथे त्या कार्यक्रमामध्ये कोणता कार्यक्रम झाला आठवेना, पण या ठिकाणी खदखद जातीची की मातीची किंवा संविधान किंवा आणखी सगळ्याच कार्यक्रम अगदी अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रमाने पार पडलेले आहेत. प्रत्येकाला टाळ्या पडतील अशी माणसं या ठिकाणी निवडली गेलेली होती. त्या माणसांनी, त्या वक्त्यांनी सुद्धा अतिशय ताकदीनं ते विषय मांडलेले होते. आणि अशा विषयाच्या मांडणीमध्ये अगदी आमचे पत्रकार सोसो असतील किंवा आणखी आमचे समोर बसलेले सर आहेत, मला नाव पटकन तोंडात येईना, तर या सर्व मंडळींनी देखील बातम्यांच्या अगदी टोकापर्यंत जाऊन आकाशवाणीला सकाळी बातमी आली. अगदी एका मुंबईच्या, मला वाटतं लोकसत्ता की अगदी कुठला तरी पेपर, त्यानं मला मोबाईल काढून दाखवला. सकाळी आपण होतो सर तिथे. अगदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या शहरांच्या मध्ये या संमेलनाच्या बातम्या जाऊन धडकलेल्या आहेत. अगदी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी सुद्धा आपलं कार्य अतिशय चोखपणे केलेलं आहे. आणि हे कशाच्या जोरावर झालं हे त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना हे आपण असं केलं पाहिजे असं का वाटलं, तर या मंडळींचा अगदी जीवतोड या ठिकाणी जे योगदानाचा भाग होता तो त्यांनी दिलेला आहे. गंमत अशी यामध्ये की संस्थाचालक असतात, संस्थाचालक अनेकदा घरून फोन करून विचारतात कसं काय कार्यक्रम बरा चालला का प्राचार्य,
इथे तसं झालं नाही. विजू भाऊ सकाळी आमच्या आधी, आम्ही 8ला 8:30ला यायचो, ते आमच्या आधी हजर असायचे. प्राचार्य सर आमच्या आधी हजर. ही सगळी मंडळी, अगदी मसापची सुद्धा ही सगळी कार्यकारिणी ठाले सरांसारखा कमी अधिक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि वयानं अगदी मला वाटतं 5-7-10 वर्षांनी जास्त वयाचे असतील. आणि ठाले सर माझ्या आधी सुद्धा इथे हजर आहेत. तेही रात्री 11 पर्यंत कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी त्यांची हजेरी आधी आहे. गोरे सर असतील. या सगळ्या मंडळींनी अतिशय आत्मीयतेनं हे संमेलन, या संमेलनाला योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आपणा सर्वांना या संमेलनातून निश्चित काही ना काही मिळालेलं असेल याबाबत माझं दुमत नाही. अगदी या संमेलनासाठी सन्माननीय प्राचार्य हजारे सर असतील, त्यांचे आणखी बाकी उपसमित्यांचे प्रमुख असतील, त्या प्रमुखांचे आणखी तळागाळातले सेवक असतील, सेविका असतील, स्वयंसेविका, या सर्वांनी अतिशय मनभावे हा कार्यक्रम केला आहे. कुणालाही, कुणाच्याही चेहऱ्यावर एखाद्याला सांगितलं बाबा पटकन पाणी आणतात, त्याचा चेहरा बदललेला मी पाहिला नाही. त्याला पाण्याची बाटली देताना खूप आनंदच झालेला मला जाणवत होता. अहो, मी 2-3 साहित्य संमेलनं निश्चित अटेंड केलेली आहेत. ते पदाधिकारी म्हणून अटेंड केलेले आहे. आणि मग अशा वेळी मला इतर ठिकाणी जो अनुभव आलेला आहे तो मी यापूर्वीच थोडासा असा सांगितला की या सगळ्या लोकांनी कुठंतरी फोनवरून फक्त नोंद घ्यायची, या अध्यक्षांनी, संस्था चालकांनी वगैरे, की आहे ना, बरं चाललंय ना, बरोबर नाही, जरा मला इथे काम निघालं त्यामुळे मला जावं लागतं वगैरे, आणि ते पाहून घ्या. इथं पाहून घ्या नाही, मी पाहतो, मी स्वतः पाहतो, अशी भूमिका होती. आणि त्यामुळेच मित्रहो, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची सांगता, संपन्नता अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आणि म्हणून संस्थेचे, विशेषतः विजू भाऊ आणि त्यांच्या पूर्ण टीमचे, सन्माननीय आमच्या ठाले सरांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे आणि आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे असं मी जाहीर करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.